आणि माझे साथी कॉमेंटेटर मिस्टर चेतन पाटील यांचं समालोचन कक्षामध्ये आगमन झालेलं आहे। या ठिकाणी खरोखरच त्यांनी सुद्धा आम्हाला त्यांचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल MPL संघर्ष क्रिकेट क्लब या संघाकडनं सुमनाने तुमचं हार्दिक स्वागत असेल। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आणि सामन्याला सुरुवात होत आहे। पहिला चेंडू, सुरेख चेंडू, बघूया पहिला चेंडू, चांगला चेंडू, पुन्हा एकदा दुसरा चेंडू टॅप मारण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल। खरोखर सुंदर प्रयत्न होता हिमांशू यांचा, परंतु अंशू यांनी चांगला असा फटका मारला, टॅपचा फटका सक्सेसफुल झालेला आहे। बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि हिमांशू यांनी चांगला प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न फसलेला आहे आणि या 4 धावेने स्वतःचा आणि संघाचा सुद्धा खाता खोललेला आहे। चांगला असा फटका म्हणता येईल। अंशू खरोखरच चांगले असे फलंदाज आहे। संघर्ष या संघाकडनं आपण पाहतोय। पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न असेल आणि तिकडे खराब क्षेत्ररक्षण मिस्टर कांचन यांच्या माध्यमातून पाहते आपण। या 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली, ती म्हणजेच 5 धावा। आता स्ट्राईकवर आले ते मिस्टर निर्भय गदर या नावाने मशहूर। ज्या ठिकाणी गुदामपाड्यावरती गदर हा पिक्चर आला होता, त्यावेळेलाच निर्भय यांचा जन्म झाला होता, त्यामुळे गदर या नावाने मशहूर। पुन्हा एकदा आणि खरोखरच चांगला असा हलुवारपणे पुश केला। खरोखरच तेजस, मिस्टर तेजस कप्तान चांगले असे क्षेत्ररक्षण करत असताना या ठिकाणी मैदानामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये, तसेच तेवढीच चांगली फलंदाजी अंशू यांच्या माध्यमातून पाहते आपण। जवळजवळ 25 ते 26 वर्ष झाले अंशू हे चांगली फलंदाजी करतायत आणि खराब चेंडू प्रवीण यांचा पंचांनी नो घोषित केलेला आहे। नो चेंडू आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव। या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली, ती म्हणजे 8 धावा। खरोखरच सुरुवात चांगली झाली होती आणि त्याच नंतर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला गेला, तिसऱ्या चेंडूवर सिंगल धाव, चौथ्या चेंडूवर सिंगल धाव आणि 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा खराब चेंडू, नो आणि 1 धाव। याच पद्धतीने संघाची धावसंख्या पोहोचली, ती 8 धावा। तर आमचे मान्यवर या ठिकाणी येत आहेत। मिस्टर जयेश गावड साहेब आलेले आहेत। सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे, तर विनंती असेल की जयेश साहेबांना विनंती असेल की सचिन साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि माजी सदस्य जितेन मेर सुद्धा आलेले आहेत। कृपया त्यांना विनंती असेल की मंचावर यायचं आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या मान्यवरांसाठी। खरोखरच मुरबे गावाची आन बान आणि शान मिस्टर माजी जिल्हा परिषद पालघर जिल्हा प्रथम उपाध्यक्ष कौसात राज्यमंत्री दर्जा माननीय श्री सचिन गजानन पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे। त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य पालघर श्री जितेंद्र गंगाराम मेर यांचं सुद्धा आमच्या मैदानामध्ये स्वागत होतोय आणि आमचे लाडके परम मित्र शिवसेना युवा सेना अधिकारी कुमार जयेश रवींद्र गावड साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। खरोखरच मैदानाच्या आतमध्ये एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या मान्यवरांसाठी। खरोखरच त्यांचा हातभार जेव्हा लागतो तेव्हाच आमच्या सामन्याला सुद्धा काही रंगत येते, काही मैदान सुद्धा चांगलं सजवलेलं आहे। ज्यांनी ज्यांनी या मैदानासाठी मेहनत घेतली त्या सर्व खेळाडूंचं खरोखरच मनापासून आभार मानतो, कारण की गेले 3 दिवस झाले सुरेख मैदान सजवलं जातोय।
आणि अजूनही मला वाटतं या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. चांगली फलंदाजी करत आहेत. स्ट्राईकवर आहे ते निर्भय. वैयक्तिक 1 धावेवर खेळत आहेत. पहिल्या षटकातील 5वा चेंडू प्रवीण आणि सुरेख चेंडू. काय गोलंदाजी आदळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्रिफळाची सॉरी विकेट किपर काय किपिंग करतोय. निर्भय बाद होतोय. तंबूच्या आसरेला परततोय. जाऊया डीजेला संधी देऊया. वाजव डीजे. नवीन मध्ये पाहतोय आपण मिस्टर संकेत मेर. नौजवान या संघातून आपण पाहतोय. त्यांना खरोखरच सुंदर असे फलंदाज आहेत संकेत मेर हे. बघूया आता. हॅलो हॅलो फिशरमॅन रॉकर्स या संघाकडनं या ठिकाणी स्वागत समारंभ होत आहे. माझे कॉमेंटर चेतन. हॅलो. आणि शेवटचा चेंडू होता परंतु खरोखर चांगला चेंडू म्हणता येईल. दरम्यान आपण आलेल्या पाहुणे मंडळाचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे. तरी उपस्थित झालेले सर्व पाहुणे मंडळाचं मनापासून धन्यवाद. आपला अमूल्य वेळ तुम्ही आपल्या MPL ला दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आगतम स्वागतम सुस्वागतम. जिल्हा परिषद पालघर जिल्हा प्रथम उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा म्हणून सचिन जी पाटील साहेब यांचं स्वागत करतील पुष्पगुच्छ देऊन. अभय यांनी यायचं आहे मंचावर आणि पुष्पगुच्छ द्यायचा आहे. तसेच मॅच चालू राहू द्या. टाळ्या वाजवायच्या आहे. तुमचा अमूल्य वेळ नक्कीच ऋणीदायी राहील. तसेच शिवसेना युवा सेनाचे युवा अधिकारी कुमार जयेश रवींद्र गावड यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. हॅलो. जयेश रवींद्र गावड यांचं स्वागत करतील मिनेश तरे. तसेच पंचायत समितीचे सदस्य श्री जितेंद्र गंगाराम मेर साहेब यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल पुष्पगुच्छ देऊन. जयभाऊ यांचं स्वागत केलं जाईल. नक्कीच टाळ्या वाजवायच्या आहेत. एक युवा नेतृत्व आपल्या मुरबे गावाला लाभलेले. तसेच जितेंद्र गंगाराम मेर पंचायत समिती सदस्य यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ अक्षय आरेकर यांच्या हस्ते केलं जाईल. कृपया मंचावर यायचं अक्षय आरेकर यांनी. टाळ्या झाल्या पाहिजे. तसेच शिवसेना युवा सेना कार्य सम्राट पंकज म्हणजे पिंटू भाऊ यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांचं स्वागत केलं ते म्हणजे भार्गव तरे. हॅलो. पिंटू भाऊ तुमचं सुद्धा स्वागत आहे. आलेल्या मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. तुमचं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. तसेच आपले गावचे सुपुत्र
नंदकुमार थरे यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल आणि त्यांना मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हर्षल थरे यांच्या हस्ते त्यांचं हर्षल मेर यांच्या हस्ते स्वागत केलं जाईल. मनापासून धन्यवाद आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या ह्या सर्व मान्यवरांसाठी, कारण की तुमचा जेव्हा पाठीवर हात असतो तेव्हाच ह्या मुरबे गावाला साथ असते आणि त्या साथीला तुम्ही नक्कीच पुरे पडता आणि असाच आशीर्वाद आपल्या मुरबे गावावर असू द्या. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये वळूया. भार्गव तरे आणि सुरेख फटका पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. काय फटका खेळतोय संकेत मेहर. लगातार 2 चेंडूवरती 2 चौका ठोकलेले आहेत. टॅपच्या पद्धतीने काय फटका मारला होता बघा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी सुरेख फटकेबाजी चालू आहे. या 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 28 धावा. पुन्हा एकदा टॅप मारायचा प्रयत्न असेल परंतु प्रयत्न फसलेला आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये संकेत हे बाद झालेले आहेत. काय फलंदाजी चालू होती मैदानाच्या आतमध्ये परंतु कुठेतरी चुकी झाली कॉलिंग मध्ये आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. खरोखरच चांगली फलंदाजी करत होते संकेत. हे कुठेतरी कॉलिंग मध्ये चुकी झाली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालं. या स्पर्धेचे नियम सुद्धा आहेत की फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये येत नाही तोपर्यंत तिसरा फलंदाज बाद झालाय तो मैदानाच्या बाहेर जायचं नाहीये. त्याच ठिकाणी पाहतोय तर आपण विकेट होतोय मिस्टर कपिल, कारण की तो मैदानाच्या आतमध्ये आला नव्हता तोपर्यंत संकेत मैदानाच्या बाहेर गेला आणि कपिल सुद्धा बाद झाला कारण की आणि पेनल्टीच्या स्वरूपामध्ये कपिल हे बाद झालेले आहेत. बघा या स्पर्धेचे नियम तुम्हाला माहिती होतं. गेले 3 दिवस झाले जोपर्यंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत नाही तोपर्यंत आउट झालेला फलंदाज बाहेर जायचा नाहीये. त्याच पद्धतीने पाहतोय चुकी केलेली आहे आणि चुकीला माफी नाहीये. त्याच पद्धतीने कपिल हे पेनल्टीच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत आणि आता त्यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजेच मिस्टर निकेश. आणि अंचू कर्णधार. फुलटसचा चेंडू होता त्याच पद्धतीने हिमांशू यांची सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल या ठिकाणी मैदानामध्ये. काय क्षेत्ररक्षण होतंय मैदानामध्ये. संघाची धावसंख्या 28 वर स्थिर असताना सुरेख गोलंदाजी 4 चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न आणि खरोखरच चांगला प्रयत्न होता अंशू यांचा परंतु डिक्लरच्या स्वरूपामध्ये 1 धाव झालेली आहे. जुनी या षटकातील शेवटचा चेंडू मैदानामध्ये बाकी आहे. संघाची धावसंख्या 29 असताना 3 फलंदाज बाद झालेले आहेत.
स्ट्राईकवर आहे ते निकेश. बघूया पुन्हा एकदा प्रवीण सुरेख गोलंदाजी करतायत. फुलटॉस असा चेंडू आणि त्याच पद्धतीने खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. निकेश आणि हिमांशू यांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. कॉलिंग काही चांगली झाली नाहीये. दोन्ही फलंदाजा मधून चेंडू निघून गेला आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 33 धावा. 3 षटक पूर्ण झाले. 33 धावा. जाऊया डीजे ला संधी देऊया. वाजव डीजे. सुरेख युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओम साई स्पोर्ट थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय. त्याच ठिकाणी टीमवर्क आमची सुरेख टीमवर्क करत आहे. चित्र या ठिकाणी टिपत आहेत. एखाद्या फलंदाजाचं नाव रोशन कसं झालं पाहिजे त्या ठिकाणी मेहनत जी लागती ती म्हणजे आमचे कॅमेरामॅन मिस्टर हर्षल घरत आणि साहिल राऊत सुरेख त्यांचं सुद्धा मनापासून आभार. कारण त्यांच्यामुळेच आपल्या एखाद्या फलंदाजाचं किंवा गोलंदाजाचं आणि क्षेत्ररक्षणाचं नाव मोठं होतं. ज्या ठिकाणी आपण रील्स टाकतो त्यांच्यामुळेच टाकतो. कारण त्यांची जी असते मेहनत खरोखरच सुंदर मेहनत या ठिकाणी पाहतोय आणि चांगली कॅमेरामॅन ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून पाहतोय. मुरब्या गावाचे जावई आणि सुरेख मारण्याचा प्रयत्न होता परंतु कॅच ड्रॉप झालेली आहे. धोनी महेंद्रसिंग धोनी यांचे फॅन आकाश सुरेख चेंडू निकेश यांचा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर शेवटचा बॉल आउट बाकी होता आणि शेवटचा बॉल आउट करून त्यांनी आपल्या संघाला क्वालिफाय मध्ये केलं. त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना निकेश वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं 4थं षटक घेऊन येत आहेत. दुसरा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि सुरेख टॅप सक्सेसफुल टॅप झालेला आहे. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. काय फलंदाजी करतोय कर्णधार मिस्टर अंशू. नऊ चेंडू आणि 19 धावेवर खेळत आहेत. काय फलंदाजी करतोय अंशू मेर. जर विचार केला गेला तर जवळजवळ त्यांनी वयाच्या 12 वर्षापासून मला वाटतं स्टार्ट केलं होतं. आज 28 वर्ष पूर्ण झाली. आज क्रिकेट खेळतात आणि तोच जोश मध्ये काय फलंदाजी करतो मिस्टर अंशू मेर. खरोखरच कीर्ती मूर्ती लहान पण कीर्तिमान ज्याला म्हटलं जातं. काय फलंदाजी होतं मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. तिसरा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पीस मध्ये चेंडू तेवढाच चांगली अशी क्षेत्ररक्षण आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये निकेश बाद. बघा चुकीला माफी नाही म्हटलं जातं. त्याच पद्धतीने कॉलिंग मध्ये चुकी झाली. त्याच पद्धतीने तेजस यांनी चांगले क्षेत्ररक्षण केलं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये निकेश यांना बाद केलेला आहे. आणि निकेश यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते मिस्टर स्वीकार कंगी. आणि त्याच्या जागा सांभाळण्यासाठी आलेले ते स्वीकार कंगी. बघूया अंशू अजूनही स्ट्राईक वर. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू आणि बॅट्समनच्या पायाला लागून गेलेला आहे. त्यामुळे एकच धाव मिळणार आहे. या 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 38 धावा. खरोखरच सुंदर गोलंदाजी म्हणता येईल निकेश यांच्या माध्यमातून. 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि फक्त 5 धावा खर्च करतोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू चौकार, तिसऱ्या चेंडूवर रनआउट घेतला आणि चौथा चेंडू सिंगल धाव. बघूया स्वीकार कशा प्रकारे खाता खोलतायत आणि काय चेंडू टाकते. ब्लॉक पद्धतीचा चेंडू. त्रिफळाची बाद. वाजव डीजे.
धन्यवाद डीजे. आता स्वीकार यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले ते मिस्टर निखिल पाटील. पहिला क्वालिफाय सामन्यामध्ये एकविरा संघाने विजय प्राप्त केलं. त्याच पद्धतीने इंडियन प्रीमियर लीग चालू आहे. त्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये ड्रीम 11 मध्ये निखिल पाटील यांना गेले पहिल्या क्वालिफाय सामन्यामध्ये 50,000 रुपयाचं बक्षीस मिळालं होतं. खरोखरच तेच निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि हळूवारपणे पुष्कीला रनआउटचा चान्स असेल तिकडे, परंतु खरोखरच चांगली रनिंग म्हणता येईल निखिल यांची. या एक धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 39 धावा, 5 फलंदाज बाद. षटक पूर्ण 5 षटक पूर्ण 4 षटक पूर्ण झालेले आहेत. संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 39 धावा. सामने हे 6 षटकांचे राहतील. खरोखरच टीम मीटिंग फक्त एका षटकामध्ये एकच मीटिंग होणार आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल 6 षटक हे 30 मिनिटाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये फेकायचे आहेत आणि नाहीतर मग पेनल्टी सामोरे जावं लागेल. याची दोन्ही संघांनी दक्षता घ्यायची आहे. आणि वैयक्तिक पहिला संघाकडनं 5वा षटक घेऊन येत आहेत. सुमित पांचू या नावाने मशहूर. आणि निखिल काय सुरेख फलंदाजी करतोय, कारण की त्याला माहिती आहे की एका बाजूला अंशू मेहर त्या ठिकाणी चांगली अशी फलंदाजी करत आहेत, 20 धावेवर खेळत आहेत. त्यांनाच आपण स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण आपल्याला जर सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी 60 धावा बनवायच्या आहेत. त्याच पद्धतीने निखिल मेहर चांगलं डोक्याचा वापर करून सिंगल धाव काढून अंशू मेहर यांना स्ट्राईक देतात आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू 5व्या षटकातील फुलटस असा चेंडू आणि गडी बाद होतोय. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. आणि कर्णधार स्वतः बाद झालेले आहेत. फुलटच चेंडू होता, परंतु फळीमध्ये चेंडू व्यवस्थित आलेला नाही आणि षटकारच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत मिस्टर अंचुहे. आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे दोन्ही संघांना विनंती असेल की घाई करायचं आहे, थोडा स्पीडअप करायचा आहे. मिस्टर तेजस अंशू यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत. यानंतरचा होणारा सामना कोहली किंग हार्दिक वर्सेस कव्वाले सिक्सर विशाल. काटे की टक्कर होने वाली है दोनों के बीच में. त्यात जाऊया मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे तो म्हणजे दालदावाले हिटर्स वर्सेस फिशरमॅन रॉकर्स. पुन्हा एकदा आणि सुरेख चेंडू हळुवारपणे पुश केला. एक धाव पूर्ण. या एक धावे संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 41 धावा, 6 फलंदाज बाद. खरोखरच चांगली गोलंदाजी करत आहेत मिस्टर सुमित पांचू या नावाने मशहूर. 3 चेंडू टाकून झालेले आहेत, 1 फलंदाज बाद केलेला आहे, फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. बघूया स्ट्राईक वर आहेत ते निखिल. 5व्या षटकातील 4था चेंडू. पुन्हा एकदा हळूवार पद्धतीचा चेंडू होता, परंतु शॉर्ट पीस पद्धतीच्या चेंडूवरती निखिल यांनी फक्त 1 धाव घेतलेली आहे. काय गोलंदाजी हाताळतोय मैदानामध्ये सुमित. खरोखरच सुरेख कमबॅक म्हणता येईल. 4 षटकामध्ये 39 धावा झाल्या होत्या आणि 5व्या षटकामध्ये फक्त 4 चेंडू टाकून 3 धावा खर्च करतोय सुमित. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ बाव. आणि खराब चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. नो चेंडू. आणि या नो चेंडूवरती काय फटका खेळतोय मिस्टर तेजस. आणि या 5 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 47 धावा.
खरोखरच सुंदर फलंदाजी तेजस यांच्या फळीतून पाहतोय आपण. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी. काय गोलंदाजी केली होती, 4 चेंडू चांगले टाकले होते, 5वा चेंडू खराब टाकला आणि चौकार ठोकला गेला. पुन्हा एकदा चांगला असा कमबॅक, चांगला असा चेंडू होता, त्यावरच चांगला सन्मान दिलेला आहे तेजस यांनी. आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 6 धावा. सॉरी 48 धावा झाले, 6 फलंदाज बाद. शेवटचा चेंडू आणि तिकडे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु चांगली रनिंग म्हणता येईल, परंतु स्टंप हिट झालेला आहे, पाय लागलेला आहे स्टंपला आणि विकेट बाद होतोय. तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत मिस्टर निखिल. तर विशाल तरे आणि हार्दिक मेहर यांना विनंती असेल की नाणेफेक साठी यायचं आहे. माझे साथी कॉमेंटेटर नाणेफेक साठी जातील. चेतन पाडेल. हॅलो मान्यवर जरा रस घेत आहेत, परंतु नाणेफेकीचा कौल हे सचिन भाऊ आणि जयेश भाऊ यांच्या हस्ते आणि जितेन भाऊ यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. तरी कप्तान विशाल अँड हार्दिक दोन्ही कप्तान. हॅलो हॅलो दोन्ही कप्तान विशाल आणि हार्दिक टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. विशाल वेळ खूप कमी आहे, सामने आजच्याच पार पाडायचे आहे, तरी मी विनंती करेन विशाल यांना कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ठीक आहे. हार्दिक आणि सचिन नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिला क्वार्टर बांधण्याचा सामना नक्कीच नाणेफेक. हॅलो चले आणि मैदान. हॅलो सचिन प्रेम आहे प्रेम. काय सुरेख फटका खेळला मैदानाच्या आतमध्ये. आणि नाणेफेकीचा कौल बघूया कोण जिंकतोय. चॉईस आणि विजयी ठरलेले आहे नाणेफेकी विशाल. तर मी नक्कीच विचारेल जितेन भाऊ यांना एकच शब्द की आपलं MPL आज पर्व पहिले हेतू एकच आहे. सचिन भाऊ जयेश भाऊ एकच हेतू आहे की आपल्या गावातील चांगले असे युवा खेळाडू ह्या टुर्नामेंट मार्फत दिसून यावं. कारण मोठमोठे टुर्नामेंट ह्या पंचक्रोशीमध्ये होत असतात आणि त्यामध्ये एखादा खेळाडू उभरता खेळाडू आपल्या पंचक्रोशीमध्ये नावाजला गेला पाहिजे आणि आपली ही टीम मुरबे गावामध्ये अजून स्ट्रॉंग झाली पाहिजे. हा एक प्रामाणिक हेतू होता. त्या हेतूनुसार वर्ष पहिले आणि अजूनही आम्ही आयोजित करू. तुम्हाला माहोल बघून कसा वाटला जिथे भाऊ? धन्यवाद. यश फाउंडेशन पालघर मुरबे. आज अंडरमचा म्हणजे बराच काळ पूर्वी जमाना होता आणि ह्या वर्षी मी सेकंड टाइम हे अंडरम अटेंड करतोय. लकी बॉईज यांनी काही दिवसापूर्वीच हे अंडरम मॅचेस अरेंज केलेल्या आणि आज यश फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अंडरम मॅचेस आज एक तुम्ही पण एक आम्हाला मान दिला आणि तुमच्या निमंत्रणाला
तुमच्या आग्रहाच्या निमंत्रणाला आम्ही मान देऊन आज इकडे उपस्थित आहोत आणि खरोखरच हे अंडरमचा परत जमाना आला आणि ह्या माध्यमातून पूर्ण गाव एकत्र येत आहे हे पाहून मला आनंद होत आहे. हेच काम पुढे चालू ठेवा, कारण मॅचेस बघताना सर्व खेळाडू आपापसातले वाद विसरून एकत्र येतात. हे एकमेव हे आहे काय म्हणतात मंच आहे की ज्या मंचात सर्व वाद विसरून एकत्र येतात प्लेयर आणि ह्यामुळे गावात सुद्धा आपण एकत्र येऊ हा हेतू ठेवून ह्या मॅचेस अशाच भरवत राहा. पुढील वाटचालीसाठी ह्या आयोजकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. खरोखरच तुमची उपस्थिती ही खूप मोलाची आणि तुमचा असाच साथ आपल्या मुरबे गावाला असू द्या. धन्यवाद. पुढे जाऊया आपण आपल्या मैदानामध्ये. भार्गव आणि 6 षटक पूर्ण झालेले आहेत आणि 58 धावा झालेल्या आहेत आणि 59 धावांचं आव्हान दिलेलं आहे. तो म्हणजेच दालदावाले हिटर्स तेजस या संघाला खरोखर सुरत फलंदाजी केली. फिशरमॅन रॉकर्स अंचू या संघाने आणि 58 धावा बनवल्या आणि 59 धावांचं आव्हान दिलेलं आहे. बघा मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं की 58 धावा बनवल्या आणि 59 धावा जिंकण्यासाठी दिल्या होत्या, परंतु मासली रॉयल संघाने काही त्या बनवलेल्या नाहीत. त्याच पद्धतीने दालदावाले हिटर्स बनवतात का बघूया. दुसरा मॅच चालू आहे आणि दुसऱ्या मॅच साठी सुद्धा 58 धावाच बनवलेल्या आहेत. खरोखरच चांगलं फलंदाजी केली अंचू या संघाने. मिस्टर दिऊ यांनी यायचंय समालोचन कक्षामध्ये. खरोखरच आणि सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उतरलेले आहेत. मिस्टर तेजस आणि हिमांशू यांच्या माध्यमातून पाहतोय आपण सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उतरलेले आहेत. पंचांची कामगिरी पार पाडत आहेत ते म्हणजेच ध्रुव आणि थोडीशी रजा घेतोय माझे साथी कॉमेंट्रेटर मिस्टर चेतन पाटील यांचं. मुरबे गावाचा एक बुलंद आवाज आपण पाहतोय या ठिकाणी आणि माझे स्कोरर हवेश या ठिकाणी सुद्धा बसलेले आहेत. तसेच माझे मयूर घरत काय कॅमेरावरचं जे पूर्णपणे या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय मिस्टर मयूर घरत, त्यांचा सुद्धा मनापासून आभार. सुंदर पद्धतीने स्कोर अपडेट सुद्धा होतोय, त्याच पद्धतीने रिप्लाय सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो वारंवार. खरोखरच मयूर घरत यांचं मनापासून आभार. मुरबे गावामध्ये मला वाटते ओमसाई स्पोर्ट्स यांनी दुसऱ्यांदा आलेले आहेत, तर नक्कीच सबस्क्रायबर वाढतील याची अपेक्षा असेल मुरबे गावाकडून ओमसाई स्पोर्ट्स साठी. तर जाऊया चेतन पाटील यांच्याकडे. धन्यवाद भार्गव. तर खरोखरच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मयूर पाटील यांचं एक लाईव्ह प्रक्षेपण थेट आज अख्ख्या भारतात किंवा जगात पाहायला मिळतोय. पण नक्कीच तुमचं सबस्क्राईब वाढतील, कारण की मुरबे गावात जी रसिक आहेत, क्रीडा रसिक आहे, ते मला वाटतं अख्ख्या पालघर तालुक्यात मिळणार नाही असे क्रीडा रसिक आपल्या मुरबे गावामध्ये भरले पडलेले आहेत. कारण की क्रिकेटची पंढरी ह्या मुरबे गावामध्ये आहे. दरम्यान आपण जाऊया मैदानामध्ये. तर जाऊया आपण मैदानामध्ये. मला वाटतं जवळजवळ 59 धावांचा लक्ष्य गाठतोय तो म्हणजे तेजस.
दालदावाले हिटर्स, सॉरी 59, 58 धावा झाल्या होत्या, 59 त्यांनी सांगताना थोडस. जाऊया मैदानामध्ये. 59 धावांचं लक्ष गाठत असताना स्वतः कप्तान ओपनिंग मध्ये उतरलेले आहेत आणि तसेच पहिले षटक हाताळतोय तो म्हणजे दुतेश, सॉरी. लेगच्या दिशेने टोला चेंडू, त्यावर सुरेख सत्रक्षण होता तिथे. तेवढाच चांगला एफर्ट दाखवण्याचा प्रयत्न तेजस यांच्याकडनं पाहायला मिळतोय. जवळजवळ त्यांचे बंधू चांगली अशी सत्रक्षणाची भूमिका बजावताना. रिव्ह्यू घेतलेला आहे, पंचांचा रिव्ह्यू. पंचांनी थर्ड अंपायर घोषित केला असेल मला वाटतं. पंच आपला निर्णय लगेच कळवतील आणि नॉट आउट करार केला जाईल. 2 चेंडू टाकून झाले आणि 2 चेंडू मध्ये अजूनही एकही धाव नाही. सुरेख अशी गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजे धृतेश. दरम्यान तिसरा चेंडू आणि खराब चेंडू लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढी चांगली सत्रक्षण पाहायला मिळते. परंतु अवांतर धावेत पुन्हा एकदा भर आणि संघाची धावसंख्या 1 वर नेऊन ठेवलेली आहे. टॅपी मारण्याचा प्रयत्न तिथे स्वीकार आणि सुरेख असा सत्रक्षणाची भूमिका बजावताना खरोखरच जवळजवळ कमी उंची असली तरी सुद्धा त्यांनी दाखवून दिलंय की टॅपी मी मैदानामध्ये पोचू शकतो आणि त्या पद्धतीची सत्रक्षण पाहायला मिळाली ती म्हणजे स्वीकार यांच्याकडनं. अशा प्रकारे 3 चेंडू आणि 2 धावा. तीन चेंडू 2 धावा. सुरेख गोलंदाजी आणि कुठेतरी समीकरण बिघडतोय, कुठेतरी एक मोठा एफर्ट लागतोय तो म्हणजे फिशरमॅन रॉकर्स अंचू 11 संघाकडनं. खरोखरच सुरेख सुरुवात. जवळजवळ 59 धावांचा लक्ष गाठत असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगलासा चेंडू. सांगितल्याप्रमाणे पंचक्रोशीमध्ये हा गोलंदाज संघर्ष टीम मध्ये, मुरबे संघर्ष टीम मध्ये खेळणारा गोलंदाज आज त्यांनी सुद्धा साबित करून दिलंय की मी का बाहेर खेळतोय, मी का बाहेर गोलंदाजी करतोय. हा माझा जिवंत उदाहरण आहे. मी एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्या पद्धतीच्या गोलंदाजांना साथ देणारे संघर्ष मुरबे संघ. आणि सुरेख चेंडू आणि मोठा गडी तंबूचा आसरा घेतोय तो म्हणजे हिमांशूच्या स्वरूपात डीजे
नवीन फलंदाज उतरतोय तो म्हणजे प्रणय आणि दुसरे षटक हाताळतोय तो म्हणजे अंशू. स्वतः कप्तान आपल्या टीमचा भार खांद्यावर घेताना गोलंदाजी हाताळतोय. पहिला चेंडू आणि सुरेख चेंडू, कुठलाही चान्स न देता व्यवस्थितरित्या गोलंदाजी हाताळते ते म्हणजे फिशरमॅन रॉकर्स संघ. खरोखरच कुठेतरी एक अंकुश लादला गेला आहे तेजसच्या संघाला आणि तो प्रेशर हँडल करून थोडस गाडी रुळावर आल्यासारखी वाटते तेजस या संघाचं. आणि ह्या 4 धाव्याने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 6 धावा. आणि आतापर्यंत सुरेख फलंदाजी करणारा खेळाडू थोडासा अंकुश, थोडासा एक प्रेशराइज खेळ खेळत असताना प्रेशर रिलीज करून दाखवलेला आहे त्यांनी. कारण की जर आपल्या सामन्याला विजयाच्या मार्गावर न्यायचं असेल तर ही खेळी महत्वाची आणि हा रोल बजावलेला आहे तो म्हणजे तेजस यांनी. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. तिसरा चेंडू अंशू यांचा तेजस यांना फुलटॉस मध्ये चेंडू आणि तेवढा चांगला शॉट. 4 धावा डीजे. पहिला षटक हा खूप सुरेख षटक होता. फक्त 2 धावा दिल्या होत्या परंतु लगातार 2 चौका ठोकून प्रेशर रिलीज करत असताना तेजस कप्तान आपल्या समोर खरोखरच एक गरज आहे आपल्या संघाला 59 धावांचा टार्गेट गाठत असताना ह्या खेळीची आणि ती खेळी बजावतोय तो म्हणजे तेजस. पुन्हा एकदा जाऊ आणि टॅपी मारायचा प्रयत्न. मला वाटतं तिथे सुद्धा चौकार हॅट्रिक बजावलेली आहे ती म्हणजे तेजस आणि पुन्हा देऊया डीजेला साथ. डीजे दोघासरा. आणि पुन्हा एकदा जबाबदारीची भार सांभाळतोय आणि कप्तान त्याला पुन्हा एकदा जबाबदारी देते ते म्हणजे दुतेश. खरोखर सुरेख गोलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी.
कुठेतरी एक गाडी रुलावर फसली होती आणि ती रुलावर आणण्याचा तेजस यांनी मनसुबा सोडला नाही आणि 4 चौकार ठोकून आपल्या संघाला व्यवस्थितरित्या आपल्या सामन्यामध्ये आणून ठेवलेला. आता तिसरे षटक दुतेश यांचं आणि खरोखर दुतेश हे खूप सुंदर असे गोलंदाज आहेत आपल्या मुरबे गावामध्ये. त्या पद्धतीची आणि त्याला सुद्धा मात करण्याचा एक खेळाडू आहे तो म्हणजे प्रणय आणि पहिल्याच चेंडूवर पहिलाच चौकार ठोकलेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे एक भविष्यवाणी आणि त्या भविष्यवाणीवर जो मात करतोय तो म्हणजे स्वतः प्रणय. आपल्या कप्तानांनी जो विश्वास दिला होता प्रणयांना त्या विश्वासावर खरा उतरतोय तो म्हणजे स्वतः प्रणय. आणि ह्या 4 धावेने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 22 धावा. 59 धावांचा लक्ष्य करत असताना समीकरण आता मला वाटतं 23 चेंडू आणि 37 धावांची गरज. 23 चेंडू आणि 37 धावांची गरज. लीग स्टंपच्या थोडासा बाहेर पंच अमित यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत पुन्हा एकदा भर आणि संघाची धावसंख्या 23. चांगला शॉट त्यावर चांगली अशी तेजस यांची चांगली अशी फिल्डिंग. निर्धाव चेंडू आणि चांगला असा चेंडू. आता समीकरण थोडस अजूनही 22 चेंडू आणि 36 धावांची गरज. 22 चेंडू 36 धावा आणि ऑफच्या दिशेने टॉयला चेंडू त्यावर सुरेख शतरक्षण कॅन्डी कपिल नावाने ओळखले जाणारे. परंतु एक धाव का रोखू शकले नाही. 1 धावेने समाधान. चौथा चेंडू तुतेशांच्या गोलंदाजीतून आणि टॅपी मारण्याचा प्रयत्न पण कुठलाही चान्स न देता सुरेख गोलंदाजी हाताळतो. पहिल्याच चेंडू मध्ये चौकार खाली होती परंतु पुन्हा एकदा कमबॅक एक बॅकफुटला आणून ठेवलेला आहे समोरच्या टीमला. ते म्हणजे फुलटॉस मध्ये चेंडू खराब चेंडू आणि 4 धावा. त्यात फुलटॉसचा पुरेपूर फायदा घेताना संघाची धावसंख्या 28 वर नेऊन ठेवलेले आहे डीजे. सुरेख पार्टनरशिप ठरली गेली तेजस आणि प्रणयच्या स्वरूपात. जवळजवळ दोन्ही खेळाडूने 25 धावा गाठलेल्या आपल्या संघासाठी आणि खरोखरच जो 59 धावांचा लक्ष्य गाठायचा आहे त्या टार्गेटवर ते अचीव करत असताना दोन्ही खेळाडू दोन्ही असे फलंदाज शतरक्षणामध्ये थोडासा बदल नक्कीच असेल. कारण की जर का आपला सामना स्थिरावर आणायचा असेल तर कुठेतरी एक वेगळा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. पुन्हा एकदा अंशू
वैयक्तिक दुसरे संघाकडनं 14 शतक हाताळतोय अंशू मेर. पहिला चेंडू प्रणयांना फुलटूमध्ये चेंडू आणि मला वाटतं बॅटची कडा लागून तिसरा झटका प्रणयच्या स्वरूपात तेजस 11 संघाला डीजे. थँक्यू डीजे. दोघांची पार्टनरशिप सुरेख अशी पार्टनरशिप होती. भागीदारी 25 धावांची भागीदारी आणि आपल्या संघाला विजयावर नेण्याचा मार्ग त्यांनी शोधला होता. पण कुठेतरी दिशाभटक प्रणय यांनी केली आणि स्वतःचा जीव गमावला गेला आणि एक मोठा झटका प्रणय यांच्या स्वरूपात लागला तो म्हणजे दालदावाले हिटर्स संघाला. आणि आता समीकरण बदलतोय तो म्हणजे 17 चेंडू आणि 21 धावा 31 धावा. आणि लेगच्या दिशेने डोळ्याला तेवढी चांगली फिल्डिंग परंतु एक धाव का रोखू शकणे. सुरेख असा कडक शॉट होता फलंदाज चैतन्य यांच्या फळीतून परंतु तेवढी चांगली सतरक्षण पाहायला मिळते ती म्हणजे कपिल. आणि एक धाव काही रोखू शकले नाही. एक धावाने समाधान. जवळजवळ समीकरण आता थोडासा पुढे. 16 चेंडू आणि 30 धावा. 16 चेंडू 30 धावा. हा सामना रोमांचकदायक नक्कीच ठरेल कारण की दोन्ही संघामध्ये सुरेख असे फलंदाज सुरेख असे गोलंदाज लाभले गेलेले आहे. आणि मला वाटतं सुरेख चेंडू थोडेसे यष्टीरक्षक गोंधळले होते परंतु दुतेशाने आपली कामगिरी बजावली आणि निर्धाव चेंडू चांगलासा चेंडू फेकण्यात सफल अंशू. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फळीचा थोडासा संबंध आणि कुठलाही मोका नाही. निर्धाव चेंडू चांगलासा चेंडू. स्ट्रेट ड्राइव्ह शॉट त्यावर चांगलीशी फिल्डिंग. जवळजवळ 3 चेंडू फेकून झाले. निर्धाव चेंडू फेकून झाले आणि खरोखर खूपच महागड फलंदाजी खराब फलंदाजी हाताळतोय तो म्हणजे तेजस. पुन्हा एकदा टॅपी मारण्याचा प्रयत्न. कुठेतरी फसले गेले आहेत तेजस. एक गोत्यामध्ये फसले जाण्यासारखी आणि सुरेख गोलंदाजी अंशू यांच्या गोलंदाजीतून पाहायला मिळते. जवळजवळ पहिल्या षटकामध्ये अंशू यांनी 16 धावा दिल्या होत्या परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे ते म्हणजे अंशू यांनी फक्त 1 धावा दिले आणि 1 गडी बाद. आणि समीकरण आता थोडस चेंज होत आहे. संघाची धावसंख्या 29 वर रोखून ठेवलेली आहे ती म्हणजे फिशरमॅन रॉकर्स अंशू संघ यांच्याकडनं. आणि जवळजवळ 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 15च्या सरासरीत खेळावा लागेल आणि गोलंदाजीसाठी उतरले ते म्हणजे निर्भय. वैयक्तिक पहिले संघाकडनं 5वे षटक हाताळतोय तो म्हणजे निर्भय. आणि जवळजवळ जर सामना विजयी करायचा असेल तर कंपल्सरी 15 धावा ठोकाव्या लागतील प्रत्येक षटकामागे. 2 षटकामध्ये 30 धावांची गरज असताना पुन्हा एकदा बघूया चैतन्य आणि हलकासा पुश आणि थोडस विचार केला की कप्तान काहीतरी करू शकतो कारण की कप्तान यांच्याकडे ती स्फूर्ती आहे. तेजस यांच्याकडे ती स्फूर्ती आहे की सामना मी वळवू शकतो. तो कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आहे. त्या कॉन्फिडन्स वर आणि त्या समोरच्या चैतन्य ह्यांनी तो कॉन्फिडन्स बजावला आणि त्या कॉन्फिडन्स वर ती पुरे उतरतील का नाही ते नक्कीच पाहूया. दरम्यान दुसरा चेंडू आणि तिथे ऑफ स्टोनच्या थोडस बाहेर पंच यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत भर. संघाची धावसंख्या 31 लॉस ऑफ 2 विकेट.
आणि मोठा गडी बाद तंबूच्या आश्रयास जातोय तो म्हणजे स्वतः कप्तान तेजस. डीजे ला संधी देऊया. डीजे कंटिन्यू. भूमिका थोडीफार कमजोरतीने बजावली आणि फलंदाज उतरलेले आहेत ते म्हणजे निकेश. तेजस यांची जागा भरून काढण्यासाठी. चार चेंडू अजूनही शेष. फुलटॉस मध्ये या चेंडू लेक्शन टॉयला त्यावर एक धाव सहज. 32. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. आणि सुरेख शॉट त्यावर 4 धावा. डीजे थँक्यू डीजे. आणि समीकरण आता थोडस चेंज होत आहे आणि थोडासा एक आशे की किरण जगाई आहे जो चैतन्यने 36 धावा नेऊन ठेवलेला आहे. आणि ज्यानंतर कप्तान तंबूच्या आश्रयात जातोय त्यानंतर जो रोल आणि हिरोची कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न हा चैतन्याच्या फळीतून पाहायला मिळतो. चौकार ठोकून. आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. लेगच्या टॉयला तेवढीच चांगली सतरेशन. एकही चेंडू अजूनपर्यंत त्यांनी डिक्लेअर झोन मध्ये ढकलला नाही. त्या पद्धतीचा सतरेशन हाताळता येतो म्हणजे प्रज्योत. आणि आता आलेले ते सुद्धा चैतन्य आणि चैतन्य दोन्हीही फलंदाज. शेवटचा चेंडू आणि संघाची धावसंख्या 36 धावा. आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवून सामन्याला एक तोड देण्याचा प्रयत्न हा नक्कीच चैतन्याचा असेल. आणि समीकरण आता 6 चेंडू आणि 22 धावा. 6 चेंडू 22 धावा. आणि मला वाटतं जवळजवळ 5 चौकार आणि 2 धावा ठोकाव्या लागतील. आणि ती भूमिका नक्कीच बजावेल का? आणि शेवटचे षटक हाताळतोय तो म्हणजे निखिल. आरसीबी क्वालिफाय संघामध्ये 56,000चं पारितोषिक ठोकणारा हाच तो खेळाडू ड्रीम 11 मध्ये. बघूया गोलंदाजीत काय करावे करतो. आणि फुलटच चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय तो म्हणजे चैतन्याने. आणि ह्या 4 धावेने पुन्हा एकदा स्कोरबोर्डवर भर पडतोय तो म्हणजे 41 धावा. 41 लॉस ऑफ 4 विकेट. आणि मला वाटतं आता 5 चेंडू. समीकरण थोडंसं चेंज होतंय. 5 चेंडू आणि 18 धावा. सुरेख शॉट. टाळ्या झाल्या पाहिजे या शॉट मागे. कारण की जर गरज आहे आणि त्या गरजेवर पुरेपूर उभारतोय आणि हिरो बनण्याचा चान्स तो गमावाचा कुठलाही चान्स न देता पुरेपूर गोलंदाजीला मात करतोय तो म्हणजे चैतन्य. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये दोन्ही चौकार ठोकून पुन्हा एकदा सामन्याला त्या रुळावर आणून ठेवलेला आहे ते म्हणजे चैतन्याने. जवळजवळ 22 धावांचा टार्गेट होता 6 चेंडू मागे. आणि 8 धावेने पुन्हा एकदा सामन्यात रोमांचक पाहायला मिळते ते म्हणजे चैतन्याच्या फळीतून. आणि कुठेतरी निखिल गोलंदाजीत कमी पडतोय.
आणि मला वाटतं मारण्याच्या अभावी एक मोठा गडी बाद चैतन्याच्या स्वरूपात देऊया डीजेला संधी. डीजे चांगला असा शॉट, सुरेख शॉट. कुंतेशने दाखवून दिले की हम भी किसी से कम नाही ह्या शॉट नंतर. आणि जवळजवळ समीकरण 2 चेंडू 10 धावा, 2 चेंडू 10 धावा. कोई तो करामती, कोई तो चमत्कार होना चाहिए. आणि सुरेख शॉट, टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे, नक्कीच झाल्या पाहिजे. एक मोठा एफर्ट, मोठा एक डिफेंड पाहायला मिळतोय, तो म्हणजे आलेला नौका खेळाडू कुंतेश यांच्या फळीतून. जवळजवळ 2 चेंडूचा सामना करून 8 धावा ठोकल्या गेल्या, त्या म्हणजे कुंतेश आणि समीकरण आता 1 चेंडू 6 धावा. कुठेतरी एक चमत्कार घडला पाहिजे, कुठेतरी एक चमत्कार घडला पाहिजे. सामना विजयी करायचा असेल तर कंपल्सरी चेसचा नियम हा शेवटपर्यंत राहील. जर का सामना विजयी करायचा असेल तर. पूर्ण एकदा निखिल कृपया डिस्टर्ब करू नये गोलंदाजांना. 1 चेंडू 6 धावा, 1 चेंडू 6 धावा निखिल. आणि खरोखरच हा लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता, परंतु समोरच्या प्लेयरने त्यांना आशा दिली नाही आणि 6 धावेच्या आसऱ्यात तंबूत जातोय, तो म्हणजे आपला कुंतेश. परंतु रोमांचकदायक सामना पाहायला मिळाला, तो म्हणजे दोन्ही संघाकडनं विजयी संघाचे मनापासून अभिनंदन आणि उपविजयी संघाचे आभार. हॅलो 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 हॅलो